आदरणीय जो म साळुंखे सर यांना राजेंद्र गोंधळीचा सादर प्रणाम. सर, गेल्या आठवड्यात मला शिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. तत्क्षणी माझ्या डोळ्यांसमोर तुम्ही आलात. माझी शाळा विद्यानिकेतन आठवली. ज्या शाळेत मी घडलो, ज्या शिक्षकांनी माझ्यात अनेक विशेष गुणांचे बीजारोपण केले, ते विद्यानिकेतनमधील माझे सर्व आदरणीय गुरुजन माझ्या नजरेसमोर आले. मी नतमस्तक झालो आणि तुमचे आशीर्वादही घेतले. सर, माणूस म्हणून जगायचे कसे हे तुम्ही शिकविले. विपरीत परिस्थितीत धैर्य धरावे हे तुम्ही समजावले. आनंदी जगण्याचे रहस्य तुम्ही दिले. अखंड कामाला वाहून घेण्याचा संस्कार स्वतःच्या वागण्यातून तुम्ही दाखविला. आणि शाळा कशी परिपूर्ण असावी हे तुम्हीच सोदाहरण दाखविले. माझ्या लहानपणी हे सारे संस्कार तुमच्याकडून झाले, म्हणूनच मी एक शिक्षक म्हणून गेली 30 वर्ष अथक आणि यशस्वी कार्य करू शकलो. माझ्या या कार्याचा हा पुरस्कार आहे असे म्हणण्यापेक्षा तुम्ही केलेल्या संस्कारांचा हा पुरस्कार आहे व संस्कारांचे हे फळ आहे असेच मला वाटते. या पुरस्काराचे श्रेय सर तुम्हास जाते. शिक्षक म्हणून काम करताना मी मूर्तिमंत तुम्हाला डोळ्यासमोर ठेवतो. सर, माझ्यावर गायन वादन कौशल्याचे संस्कार करणारे R.G. चव्हाण सर आणि हिरेमठ सर यांची आज प्रकर्षाने आठवण होते. महाजन सरांचा ज्ञानाचा नि वक्तृत्वाचा आदर्श सदैव डोळ्यांसमोर आहे. विद्यानिकेतनमधील प्रत्येक गुरु वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी नटलेला होता. त्या सर्व वैशिष्ट्यांचे संस्कार माझ्यावर झाले, म्हणून आजवर मीही दुसरा शिक्षक म्हणून माझ्या गुरूंप्रमाणे बनण्याचा प्रयत्न करत गेलो. म्हणूनच हा पुरस्कार म्हणजे माझ्या विद्यानिकेतनचे आणि तिथल्या सर्व गुरुजनांचे व अन्य कर्मचाऱ्यांचे श्रेय आहे असे मी मनापासून अत्यंत नम्रपणे सांगू इच्छितो. आपलाच विद्यार्थी राजेंद्र गोंधळी, 14 ऑगस्ट 2013.